चलो सो आता स्टार्ट करूया प्रॅक्टिस सेट 3.4. सगळे बेसिक 3.4 चा बेसिक आपण लास्ट व्हिडिओमध्ये ऑलरेडी कव्हर केलेलं आहे. आता आपण त्याचं इम्प्लिमेंटेशन या ठिकाणी करूया प्रॅक्टिस सेट 3.4 मध्ये. काय म्हटलंय बघा, इन फिगर 3.56 इन अ सर्कल विथ सेंटर O. एक सर्कल आहे, त्याचं सेंटर काय आहे O. लेंथ ऑफ कॉर्ड AB इज इक्वल टू द रेडियस ऑफ द सर्कल. ही जी कॉर्ड AB आहे, AB हिची लेंथ किती आहे, रेडियस ऑफ सर्कल. सो OA इज अ रेडियस, OB इज अ रेडियस. यांचं जेवढं मेजरमेंट आहे तेवढंच याचं मेजरमेंट आहे. म्हणजे ही 5 सेंटीमीटर असेल रेडियस, तर ही पण 5 आहे. आणि कॉर्ड AB सुद्धा किती आहे, 5. म्हणजे काय झालं रे, हा OAB हा ट्रायंगल कोणता ट्रायंगल आहे, इक्विलॅटरल ट्रायंगल झाला. बघा इथपर्यंत तुम्हाला कळलं की हा इक्विलॅटरल ट्रायंगल आहे. ओके, पुढे काय म्हटलंय, फाइंड द मेजर ऑफ द ईच ऑफ द फॉलोइंग. आता खाली जे अँगल्स दिले त्यांचं मेजरमेंट तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे. आता तुम्हाला माहिती आहे की इक्विलॅटरल ट्रायंगल जर असेल, हा जर इक्विलॅटरल ट्रायंगल असेल तर याच्या सगळ्या अँगलचं मेजरमेंट किती असेल, सेम असेल. म्हणजेच ते किती असतं, 60 डिग्री 60 डिग्री आणि 60 डिग्री. किती डिग्री असतं, 60. कारण तुम्हाला माहिती आहे की सम ऑफ ऑल अँगल्स ऑफ अ ट्रायंगल किती डिग्री असतं, 180 डिग्री. त्रिकोणाच्या तीनही कोणांच्या मापांची बेरीज किती असते, 180 डिग्री असते. सो समजा याला एक्स समजा, एक्स आणि हा पण एक्स, कारण तिघा अँगल्स कसे असणार आहेत, इक्वल आहेत. कारण तो इक्विलॅटरल ट्रायंगल आहे आणि इक्विलॅटरल ट्रायंगलचे तीनही अँगल्स कसे असतात, इक्वल. सो एक्स प्लस एक्स प्लस एक्स इज इक्वल टू 180 डिग्री जर म्हटलं आपण, तर हे किती झालं, 3x इज इक्वल टू 180 डिग्री. हा 3 मल्टिप्लाय तिकडे जाताना काय होईल, डिवायडेड बाय 3. देअरफॉर x इज इक्वल टू किती आलं, 60 डिग्री. म्हणजे हे तिन्ही अँगल्स किती डिग्रीचे आहेत, 60 डिग्रीचे आहेत. हे तुम्हाला माहिती आहे. ठीक आहे, चला इथपर्यंत झालं. आता पुढे काय म्हटलंय, अँगल AOB काढायचं आहे आपल्याला. वेर इज AOB, AOB निघाला का मग AOB 60 डिग्री. हा या पद्धतीने काढायचं. आता जे मी लिहून दिलं होतं तसं मी लिहून देईल. ठीक आहे, पुढचा अँगल कोणता आहे, ACB काढा. ACB हा अँगल. आता हा ACB कोणता अँगल आहे रे, हा इन्स्क्राइब्ड अँगल आहे. आता बघा इथपर्यंत तुम्हाला माहिती आहे की हा अँगल 60 डिग्री आहे. कोणता, AOB हा अँगल 60 आहे. सो ही इंटरसेप्टेड आर्क आहे. यस ऑर नो, हा 60 डिग्री आहे. हा सेंट्रल अँगल आहे बरं. हा कोणता अँगल आहे, हा 60 आहे. म्हणून AB किती येईल, 60 डिग्री. आणि AB चा हा काय इन्स्क्राइब्ड अँगल आहे, हा 60 आहे. मग ही किती येईल, 30 डिग्री. कळलं. त्याच्यानंतर नेक्स्ट काय काढायला सांगितलं त्यांनी, आर्क AB. आपण AB ऑलरेडी काढली, AB ऑलरेडी काढली. म्हणजे पहिले तुम्हाला हा अँगल काढावा लागेल, मग ही आर्क काढावी लागेल. ही आर्क काढल्यावरच तो अँगल काढता येईल तुम्हाला. आर्क माहिती पाहिजे पहिले, समजलं. आणि पुढे ACB अँगल काढा. वेर इज ACB, आर्क ACB काढा. ACB ही आर्क काढा, मग ती काढता येईल. आता ही 60 आहे तर 360 मधनं 60 मायनस करा, ही किती येईल, 300 डिग्री. ओके, फक्त आता काय राहिलं आपलं, लिखाण कामच राहिले. पहिले लिहा गिवन. काय दिले, जे दिले ते लिहायचं. इन अ सर्कल विथ सेंटर O, इन ए सर्कल विथ सेंटर O मध्ये काय, लेंथ ऑफ कॉर्ड AB इज इक्वल टू द रेडियस ऑफ सर्कल. सो OA काय आहे, OA इज अ रेडियस. सेगमेंट OA इज इक्वल टू काय, सेगमेंट OB इज इक्वल टू व्हॉट, सेगमेंट AB. ठीक आहे, हे तिन्ही काय आहेत, इक्वल आहेत. तेच म्हटलंय ना, बघा काय म्हटले, लेंथ ऑफ कॉर्ड AB चे लेंथ किती, इक्वल टू कोणाच्या, रेडियस ऑफ द सर्कल. सो ही रेडियस ऑफ सर्कल, ही रेडियस ऑफ सर्कल आणि ही कॉर्ड AB यांच्या इक्वल आहे, इक्वल आहे. दॅट्स वाय आपल्याला काय म्हणता येईल की OAB इज ए इक्विलॅटरल ट्रायंगल. देअरफॉर ट्रायंगल OAB इज ए
कोणता ट्रायंगल? इक्विलॅटरल ट्रायंगल. इक्विलॅटरल ट्रायंगलला मराठीत काय म्हणतात? समभुज त्रिकोण, बरोबर. सो इक्विलॅटरल ट्रायंगल आहे. आता हे सगळं फाइंड आउट करायचं आहे आपल्याला. मग आता डायरेक्ट टू फाइंड मध्ये याला लिहिणार तुम्ही सगळं. ओके, टू फाइंड मध्ये याला लिहा. मी डायरेक्ट सोल्युशन स्टार्ट करतो. ठीक आहे. मग आता बघा, इक्विलॅटरल ट्रायंगल आहेत तर मग त्यांचे सगळे अँगल्स पण कसे असणार? इक्वल असणार, कॉन्ग्रुएंट असणार. मग आपण लिहूया देअरफॉर अँगल. तिघांची नावं लिहा. पहिले हा ओ वाला अँगल लिहूया. AOB अँगल AOB प्लस आता हा ए वाला अँगल लिहा. OAB अँगल OAB प्लस आता बी वाला अँगल लिहूया. OBA अँगल OBA. पहिले इक्वल दाखवावं लागेल. इक्वल इक्वल. ओके, हे तिन्ही काय आहेत? इक्वल आहेत, कारण हा ट्रायंगल काय आहे? इक्विलॅटरल ट्रायंगल आहे. इज इक्वल टू एक्स से. तिघांचं मेजरमेंट किती आहे? एक्स आहे असं म्हणूया. देअरफॉर आता मला लिहिता येईल अँगल AOB प्लस अँगल OAB प्लस अँगल OBA इज इक्वल टू व्हॉट? 180 डिग्री. रिझन लिहितो मी अँगल, बोला बोला, अँगल सम प्रॉपर्टी. ठीक आहे. ठीक आहे, अँगल सम प्रॉपर्टीने आपण हे इक्वल दाखवले. सो या तिघांचं मेजरमेंट आपण किती मानलंय? एक्स. सो इथे काय लिहिता येईल आपल्याला? देअरफॉर एक्स प्लस एक्स प्लस एक्स इज इक्वल टू व्हॉट? 180 डिग्री. हे किती झालं रे? 3 इंटू एक्स इज इक्वल टू काय? 180 डिग्री. 3 मल्टिप्लाय तिकडे जाताना काय होईल? मल्टिप्लाय कन्फ्युजन नका करू. इथे लिहा 3x. सो हा 3 मल्टिप्लाय तर तिकडे जाताना काय होईल? x इज इक्वल टू व्हॉट? 180 डिवायडेड बाय 3. 3 1 जा 3, 3 6 जा 18 आणि हा 0. देअरफॉर x इज इक्वल टू किती आलं? 60 डिग्री. आपल्याला कोणता अँगल पाहिजे काढायचा आहे? कोणता अँगल काढायचा आहे? AOB. सो AOB साठी आपण काय म्हणलं होतं? x. म्हणजे अँगल AOB किती आलाय? Therefore angle AOB is equal to x is equal to 60 डिग्री. बघा AOB किती आला? AOB हा अँगल किती आलाय? 60 डिग्री. तसे तर सगळे 60 आहेत. समजलं इथपर्यंत? जायचं पुढे? ठीक आहे. आता बघा हा AOB अँगल आपला किती आलाय? 60 डिग्री आलाय. याच्या AOB काढला गेला आपला. आता आपण काढूया, पहिले आर्क काढूया. ओके, इथे लिहा अँगल AOB इज ए. कोणता अँगल? सेंट्रल अँगल. कोणता अँगल? देअरफॉर अँगल AOB इज इक्वल टू व्हॉट? मेजरमेंट ऑफ आर्क AB. बरोबर. हा जर सेंट्रल अँगल आहे तर ही इंटरसेप्टेड आर्क आहे. ओके, AB इंटरसेप्टेड आर्क आहे. मग इथे लिहूया आर्क AB इंटरसेप्टेड बाय सेंट्रल अँगल AOB. आणि ती इंटरसेप्टेड आहे म्हणून ते दोघं काय असणार आहेत? कॉन्ग्रुएंट असणार आहेत. देअरफॉर मेजरमेंट ऑफ आर्क AB किती आलं रे? 60 डिग्री आलं. ते सुद्धा किती आलं? समजलं का? ही AB किती आली? 60 डिग्री. आता सेकंड काढूया ACB. ACB कुठे आहे? ACB चेक करा बघा. ACB म्हणजे ACB अँगल काय आहे? कोणता अँगल आहे ACB?
इन्स्क्राइब्ड अँगल. सो इथे लिहूया नाव angle ACB is an inscribed angle. Yes or no? Therefore measurement of inscribed angle कसं करतो? मेजरमेंट ऑफ अँगल ACB काय असेल? हाफ ऑफ इट्स इंटरसेप्टेड आर्क. मेजरमेंट ऑफ इंटरसेप्टेड आर्क कोणती आहे? AB, बरोबर. देअरफॉर 1/2 इंटू AB किती आले? 60 डिग्री. सो 60 च्या हाफ किती येतं? देअरफॉर मेजरमेंट ऑफ अँगल ACB किती आलं रे? 30 डिग्री. निघाला. तिसरा पॉइंट पण मिळाला आपल्याला. हा इथे लिहा हवं तर इन्स्क्राइब्ड अँगल थेरम बाय इन्स्क्राइब्ड अँगल थेरम. ठीक आहे. चला आता कोण राहिलं? फक्त आर्क ACB. कुठे? ACB. मग आता लिहा मेजरमेंट ऑफ ACB प्लस AB इज इक्वल टू 360 डिग्री. मेजरमेंट ऑफ आर्क कोणता? ACB प्लस मेजरमेंट ऑफ आर्क AB इज इक्वल टू किती? 360 डिग्री. कारण काय? मेजर ऑफ ए सर्कल इज 360 डिग्री. ओके, 360 डिग्री. ओके, समजतंय ना? ऑल ऑफ यू गेट इट? हा चला, मी इथे मेजरमेंट ऑफ ACB आपल्याला काढायचं आहे. आर्क ACB प्लस मेजरमेंट ऑफ आर्क AB. ABचं मेजरमेंट टाका. किती आहे AB? 60 डिग्री इज इक्वल टू व्हॉट? 360. हा प्लस 60 तिकडे जाऊन काय होईल? देअरफॉर मेजरमेंट ऑफ आर्क ACB इज इक्वल टू हा 360 ॲज इट इज. हा प्लस तिकडे जाऊन काय होईल? -60. सो काय आन्सर आलं? दिस इज नथिंग बट द मेजरमेंट ऑफ आर्क ACB इज इक्वल टू 300 डिग्री. समजलं? आणि फायनली समराइज करा. अँगल AOB लिहा, अँगल ACB लिहा, आर्क AB लिहा, आर्क ACB लिहा. सगळ्यांचं एकाच याच्यामध्ये बॉक्स बनवून फायनल समराइज आन्सर द्या. समजलं? हा असे सिंपल क्वेश्चन्स आहेत मग याच्यावर. ठीक आहे. नेक्स्ट काय बघा, इन फिगर 3.57 क्वाड्रिलॅटरल PQRS इज अ सायक्लिक. बघा कोणता क्वाड्रिलॅटरल आहे? PQRS हा काय? क्वाड्रिक सायक्लिक आहे. सायक्लिक आहे म्हणजे सायक्लिक क्वाड्रिलॅटरलच आहे. काय? सायक्लिक क्वाड्रिलॅटरलच आहे. ओके, साइड PQ कॉन्ग्रंट टू RQ. वेर इज PQ? बघा ही PQ आणि RQ काय? कॉन्ग्रंट आहे. जर ही साइड आणि ही साइड कॉन्ग्रंट आहे म्हणजे हा ट्रायंगल काय झाला रे? कोणता ट्रायंगल आहे? आयसोसिलस ट्रायंगल. व्हेरी गुड. कारण बघा ही साइड दोन साइड्स कॉन्ग्रंट आहे. एका ट्रायंगलच्या दोन साइड जर कॉन्ग्रंट आहे, एका ट्रायंगलच्या दोन साइड जर कॉन्ग्रंट आहे तर तो आयसोसिलस ट्रायंगल. आणि आयसोसिलस ट्रायंगलचा बेस अँगल्स कसे असतात? कॉन्ग्रंट असतात. बघा ही साइड कॉन्ग्रंट आहे, हिच्या समोरचा अँगल हा, हिच्या समोरचा अँगल हा, हे दोन्ही अँगल्स कसे असतात? कॉन्ग्रुएंट असतात. आता बघा ही साइड कॉन्ग्रुएंट आहे, हिच्या समोरचा अँगल हा X आणि हा पण कसा असेल? म्हणजे सारखे असतील. काय म्हणणे त्याचं? सारखे असतील. ओके, अँगल PSR 110 दिलेला आहे तुम्हाला. वेर इज PSR? हा किती आहे? मग हा जर 110 आहे तर हा त्याच्या समोरचा किती असेल रे? किती असेल?
सायक्लिक क्वाड्रिलॅटरल थेरम वापरा ना. सायक्लिक क्वाड्रिलॅटरल थेरम काय सांगतं की अपोजिटच्या अँगलची सम किती असते 180. म्हणजे अपोजिट अँगल्स ऑफ ए सायक्लिक क्वाड्रिलॅटरल आर सप्लिमेंटरी. अपोजिट अँगल्स ऑफ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल आर सप्लिमेंटरी. सप्लिमेंटरी म्हणजे त्यांची सम किती येते. मग हा सायक्लिक क्वाड्रिलॅटरल आहे ना, PQRS हा सायक्लिक क्वाड्रिलॅटरल आहे. मग हा अँगल जर 110 असेल तर हा किती यायला पाहिजे 70. तेव्हा जाऊन या दोघांची सम किती येईल 180 येईल. समजलं इथपर्यंत. म्हणजे हा तुमचा निघालाय, हा 110 आहे, तर हा अँगल किती आला कोणता PQR. PQR विचारलाय का बघा, मेजर ऑफ PQR. पहिला पॉइंट निघाला, येस ऑर नो. आता दुसरं विचारले मेजरमेंट ऑफ आर्क PQR. आता काय काढायचंय, व्हेर इज PQ आणि R. PQR किती येईल, किती, का, कुठे सेमी सर्कल आहे, इथे कुठे सेंटर दिलाय तुम्हाला, कुठे सेंटर आहे का सेंटर, करून बघा चेक. असा अंदाजे नका ठोकू. झालं सर्कल, घेऊ सेंटर आहे का. हा अंदाजे नका टोला मारू. नाहीये, आहे का, नाहीये. मग हा कसा काढता येईल. अरे हा इन्स्क्राइब्ड अँगल आहे ना बहिऱ्यांनो, हा बघा ना, दिसत नाही का, PSR. हा अँगल कितीचा आहे, मग त्याने ही इंटरसेप्टेड आर्क काढली आहे ना, PQR ही इंटरसेप्टेड आहे की नाही. मग हा 110 आहे, तर याच्यात डबल असेल ना हा, सो ही किती येईल 220. आलं लक्षात. ठीक आहे, दुसरा पॉइंट निघाला. तिसरा मेजरमेंट ऑफ आर्क QR काढायचा. आता काय काढायचंय फक्त QR. व्हेर इज Q अँड R. सो आता ही एवढी माहिती झाली आहे तुम्हाला. एवढी किती आहे 220. आता बघा हा QR कुठे कोणामध्ये इन्स्क्राइब्ड आहे, याच्यामध्ये, या अँगल मध्ये आहे का. बघा हा अँगल किती आला होता तुमचा 70. ही लाईन आणि ही लाईन काय आहे कॉंग्रंट आहे. हिच्या समोरच्या अँगलला X माना, याच्या समोरच्या अँगलला X माना. या त्रिकोणाच्या तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज किती येईल, X प्लस X प्लस 70 इज इक्वल टू काय, हा 70 इकडे जाऊन काय होईल -70. हा X आणि X किती झाले 2X. 2X इज इक्वल टू इथे काय राहिले 108. X इज इक्वल टू काय आलं 110 डिवायडेड बाय 2 इज इक्वल टू किती डिग्री आलं 55 डिग्री. किती आलं, म्हणजे हा किती डिग्रीचा आला. मग हा बघा सेंट्रल नाही, सॉरी, इन्स्क्राइब्ड अँगल आहे. इन्स्क्राइब्ड अँगल 55 असेल तर त्याची इंटरसेप्टेड आर कोणती आहे QR. हा 55, तर ही किती येईल 110. याच्या डबल असेल ना, निघालं QR. आता काय विचारलंय PRQ काढा. व्हेर इज PRQ. P R आणि Q. ओके, अँगल आहे, सॉरी, खूप खिचडी झाली का. कोणता काढायचा आहे PRQ. काढला ना, हा 55, तर हा पण किती आहे झालं. ओके, चला गिवन लिहा. काय चाललंय रे तुझं बुनबुन, तुला काय वाटलंय. तू नाही पियुष, उपटेला तुला. गिवन काय दिलंय, क्वाड्रिलॅटरल PQRS इज सायक्लिक. काय सायक्लिक. आणि पुढे काय दिलंय, साइड PQ
कॉन्ग्रुएंट टू साइड आर क्यू. ठीक आहे. हा जो अँगल दिलाय तो लिहा, अँगल पी एस आर इज इक्वल टू 110. इथे लगेच दाखवून घ्या. पी एस आर हा किती दिलाय तुम्हाला, तुमच्या लगेच लक्षात यायला पाहिजे. हे जर सायक्लिक क्वाड्रिलॅटरल जर दिले तर हा 180 येतं. लगेच ह्या दोघांचं काय करायचे तुम्हाला, सम करायचं आहे. सायक्लिक क्वाड्रिलॅटरल थेरम वापरायचं. त्याच्यावरनं लगेच तुम्हाला पी क्यू आर मिळून जाईल. हे सगळ्यांना टू फाइंड मध्ये लिहिणार तुम्ही. टू फाइंड मध्ये लिहून टाका. इज इक्वल टू क्वेश्चन मार्क इज इक्वल टू क्वेश्चन मार्क क्वेश्चन मार्क इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. ठीक आहे. इथपर्यंत काही शंका आहे? चला सॉल्व करायला घेऊया सोल्युशन. चला सोल्युशन इथे लिहा. क्वाड्रिलॅटरल पी क्यू आर एस इज ए सायक्लिक क्वाड्रिलॅटरल. बरोबर. देअरफॉर अँगल, कोणता अँगल रे, पी एस आर, अँगल पी एस आर प्लस अँगल कोणता, पी क्यू आर, अँगल पी क्यू आर इज इक्वल टू व्हॉट, 180 डिग्री. कारण सायक्लिक क्वाड्रिलॅटरल काय असतात, अपोजिट अँगल्स ऑफ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल आर सप्लिमेंटरी. ठीक आहे. हा याच्यात पीएसआर तुम्हाला दिलेलं आहे. पीएसआर किती आहे, 110 डिग्री प्लस अँगल पी क्यू आर इज इक्वल टू काय, 180 डिग्री. हा 110 तिकडे जाऊन काय होईल, मायनस 110 डिग्री. therefore angle PQR is equal to what, 70 डिग्री. किती डिग्री, 70 डिग्री. आलं 70 डिग्री, कळलं इथपर्यंत. चला मग हे लगेच लिहून टाकू आपण इकडे. हा अँगल किती आला, 70 डिग्री. आता सेकंड काय, मेजरमेंट ऑफ आर्क पी क्यू आर काढायचे आपल्याला. काय काढायचंय, पी क्यू आर. सो इथे लिहिता येईल आर्क PQR is intercepted by कोणता अँगल, इन्स्क्राइब्ड अँगल, कोणता, PSR. ओके. सो मेजरमेंट ऑफ अँगल PSR काय असेल, हा इन्स्क्राइब्ड अँगल आहे, याचं मेजरमेंट ह्या इंटरसेप्टेड आर्कच्या काय असेल, हाफ असेल. हाफ ऑफ इंटरसेप्टेड आर्क. इंटरसेप्टेड आर्क कोणती आहे, मेजरमेंट ऑफ आर्क PQR. बरोबर आहे का. बघा ह्या PSR या अँगलने कोणती आर्क इन्स्क्राइब्ड केली, ही PQR. समजलं का. ठीक आहे. पण आपल्याला कोणाचं मेजरमेंट माहिती आहे, PSR चं माहित आहे. PSR चं माहित आहे किती येते, किती आहे, 110. PQR चं नाही माहिती. मग ज्याचं मेजरमेंट माहिती आहे त्याचं लिहा. PSR किती आहे, 110 इज इक्वल टू 1/2 इंटू मेजरमेंट ऑफ आर्क PQR. सो हा 2 डिवायडेड बाय इकडे येताना काय होईल, 110 मल्टिप्लाय बाय 2. इकडे काय राहिलं, मेजरमेंट ऑफ आर्क PQR. सो व्यवस्थित लिहितो मी, मेजरमेंट ऑफ आर्क PQR इज इक्वल टू व्हॉट, 220 डिग्री. ठीक आहे. निघाला सेकंड पॉइंट. आता आर्क कोणती काढायची आहे, QR. बघा आता कोणती आर्क काढायची आपल्याला, वेर इज QR, ही वाली आर्क. पण मग क्यू आर्क काढण्यासाठी आपल्याला हा इन्स्क्राइब्ड अँगल माहिती पाहिजे. हा माहिती आहे का, नाही माहिती. मग पहिले तो काढावा लागेल.
म्हणजे जे माहिती आहे ते लिहा. हे आहे 110. हा अँगल किती आलाय, ही लाईन आणि ही लाईन काय दिली आपल्याला, कॉन्ग्रुएंट दिली. सो ते लिहा. इन ट्रायंगल कोणता, पी क्यू आर. इन ट्रायंगल पी क्यू आर काय दिलेलं आहे आपल्याला, सेगमेंट दिली आहे का साइड दिली आहे, साइड पी क्यू दिली आहे. काय दिली आहे, साइड पी क्यू कॉन्ग्रुएंट टू साइड. बघा ही पी क्यू कोणाला कॉन्ग्रुएंट आहे, क्यू आर ला किंवा आर क्यू ला. आर क्यू हे आपल्याला दिलंय गिवन. येस ऑर नो, हे गिवन आहे आपल्याला. देअरफॉर हा कोणता क्वाड्रिलॅटरल ट्रायंगल झाला, ट्रायंगल पी क्यू आर इज ए आयसोसिलस triangle and base angles of isosceles triangle, base angles of isosceles triangle are congruent. कशा असतात ते, कॉन्ग्रुएंट असतात. देअरफॉर आता तिघांची सम घ्या किंवा अँगल. बघा हा झाला त्याचा बेस अँगल, हा झाला बेस अँगल, याला एक्स म्हणा याला पण एक्स म्हणा. पहिले पी अँगल दाखवा. पी अँगल कसा आहे रे, आर पी क्यू, बरोबर. अँगल आर पी क्यू इज इक्वल टू अँगल, हा आर दाखवा, पी आर क्यू. पी आर क्यू इज इक्वल टू एक्स डिग्री से. याला काय म्हणा, एक्स डिग्री मानून घ्या. ठीक आहे. आता तिघांची सम किती येईल, 180 डिग्री. बघा तो ट्रायंगल इकडे काढतो मी, हा होता हा पी क्यू आणि आर. दिस अँगल प्लस दिस अँगल प्लस दिस अँगल इज इक्वल टू व्हॉट, 180 डिग्री. मग लिहूया. पहिले पी अँगल दाखवा. बघा हा पी अँगल आहे, हा आर अँगल आहे. डिरेक्टली पी लिहू, नाही पी नाही लिहिता येणार, कारण की हा पण अँगल पी येतो ना. यस पी क्यू हा पण अँगल पीच आहे. सो लिहा अँगल आर पी क्यू. बघा आर पी क्यू प्लस याला दाखवा आता पी आर क्यू म्हणा. अँगल पी आर क्यू प्लस हा क्यू अँगल दाखवा आता पी क्यू आर. अँगल पी क्यू आर इज इक्वल टू व्हॉट, 180 डिग्री. रिझन काय देणार, अँगल सम प्रॉपर्टी. ओके. याचं मेजरमेंट किती मानले, एक्स. आरचं पण किती मानले, एक्स. तो इथे लिहा एक्स, याचं मेजरमेंट एक्स प्लस पी क्यू आर किती आलाय, पी क्यू आर किती आहे, हा अँगल किती दिलाय तुम्हाला, 70 डिग्री. 70 डिग्री इज इक्वल टू व्हॉट, 180 डिग्री. एक्स प्लस एक्स किती झालं, 2x प्लस हा 70 प्लस 70 तिकडे जाऊन काय होईल, इथे राहिला काय फक्त 2x 180 मायनस 70. देअरफॉर 2x इज इक्वल टू इथे काय राहिला 110. 180 मधनं 70 गेले, किती उरले, हा 2 मल्टिप्लाय तिकडे जाताना काय होईल, 110 डिवायडेड बाय 2. सो हे डिव्हिजन केल्यावर x इज इक्वल टू किती येणार आहे, 55 डिग्री. किंवा इकडे लिहितो मी x इज इक्वल टू व्हॉट, 55 डिग्री. ओके. एक्स कोणाला मानलं होतं, या दोघांना. हे दोघं लिहा. अँगल आर पी क्यू इज इक्वल टू अँगल पी आर क्यू इज इक्वल टू एक्स इज इक्वल टू व्हॉट, 55 डिग्री. ठीक आहे. यातला एक अँगल विचारलाय नंतर, तो आताच काढला गेला आपला. कोणता विचारलाय बघा, पी आर क्यू. काढला पी आर क्यू. हा कुठं होता पी आर क्यू, हा पी आर क्यू हा वाला पी आर क्यू. हा पण किती आला 55. हा पण किती आला 55. हा किती आला 70 डिग्री. आता काय राहिलं आपलं,
आर्क क्यू आर काढा. आता ही जी क्यू आर आहे, ही जी क्यू आर आहे ही या इन्स्क्राइब्ड अँगल मुळे तयार झाली आहे. यस ऑर नो? मग झालं, आता आन्सर फायनल आहे. लिहा मग. आर्क क्यू आर इज इंटरसेप्टेड बाय इन्स्क्राइब्ड अँगल. कोणता इन्स्क्राइब्ड अँगल? आर पी क्यू. यस ऑर नो? Therefore मेजरमेंट ऑफ अँगल आर पी क्यू इज इक्वल टू काय येईल? हाफ ऑफ मेजरमेंट ऑफ आर्क आर क्यू. कोणत्या थेरमने? इन्स्क्राइब्ड अँगल थेरम. किंवा लिहा पूर्ण, इन्स्क्राइब्ड अँगल थेरम. कळतंय ना? इन्स्क्राइब्ड अँगल थेरम. आता therefore आपल्याला आर्क माहिती नाहीये, ही काढायची आहे, पण अँगल माहिती आहे. अँगल किती आहे? 55 डिग्री इज इक्वल टू हाफ ऑफ मेजरमेंट ऑफ आर्क आर क्यूब. हा 2 डिवायडेड आहे, इकडे येताना काय होईल? मल्टिप्लाय बाय 2 इज इक्वल टू मेजरमेंट ऑफ आर्क आर क्यूब. आणि 55 टू चा किती झालं? 110. व्यवस्थित लिहितो, याला इकडे लिहून घेतो पहिले. मेजरमेंट ऑफ आर्क आर क्यूब इज इक्वल टू 110 डिग्री. ओके, डिफिकल्ट नाहीये, फक्त काय आहे माहिती आहे का, ते खूप लेंदी आहे. आता 4 क्वेश्चन्स दिले, ते 4 तुम्हाला फाइंड आउट करायचे. एक्झाम मध्ये 4 पॉईंट नाही देणार, 4 क्वेश्चन नाही देणार, कोणतेही 2 सॉल्व्ह करायला लागतील. 2-2 मार्काला 4 मार्क. ओके, किंवा 1.5 मार्काला 3 मार्क. ठीक आहे. आणि त्यातल्या त्यात एकदम सोपं असेल की हे सायक्लिक क्वाड्रिलॅटरल आहे असं दाखवा किंवा काढा. हे 110 दिलं, हे काढा. 1 मार्काला प्रश्न, 1 किंवा 2 मार्काला. समजतंय? हा, हे तुम्हाला 4 पॉईंट इथे दिलेत प्रॅक्टिस सेट मध्ये, तिथे नाही देणार. तिथे तुम्हाला कोणतेही 2 किंवा एखादा क्वेश्चन टाकतील. समजतंय? येस ऑर नो? आता हा तर बघा, हा किती सोपा आहे आणि हा खूप इम्पॉर्टंट आहे. बऱ्याचदा परीक्षेत विचारला गेलेला क्वेश्चन आहे. ओके, मोस्ट IMP करा याला, बऱ्याचदा विचारला गेलेला आहे. तुमच्या आता सेकंड टेस्ट येईल त्याच्यामध्ये पण विचारतील हा प्रश्न. त्याच्यानंतर प्रिलिमिनरी फर्स्ट, प्रिलिमिनरी सेकंड, त्यांचा आवडता प्रश्न आहे. कोणत्या? सर्कल चॅप्टर मधल्यांचा हा आवडता प्रश्न. काय दिले बघा? एक सर्कल आहे MRPN, हा सायक्लिक आहे. MRPN काढा. लिहा. MRPN इज ए सायक्लिक क्वाड्रिलॅटरल. अँगल आर दिलाय तुम्हाला. आर किती आहे? 5x मायनस 13 डिग्री. आणि एन किती दिलाय तुम्हाला? 4x प्लस 4 डिग्री. ओके, बस. आणि काय काढायला सांगितलंय? अँगल आर आणि एन काढा. आर काढा आणि एन काढा. काय रे? सायक्लिक क्वाड्रिलॅटरल आहे, मग अपोजिट अँगल्स काय असणार आहेत? सप्लिमेंटरी. म्हणजे दिस प्लस दिस इज इक्वल टू काय येईल? 180 डिग्री. अँड सॉल्व गिवन. दिसेल का? चेक करा जरा एकदा, दिसतंय का? क्वाड्रिलॅटरल दिसतंय ना? MRPN इज सायक्लिक. अजून काय दिलंय? अँगल आर इज इक्वल टू 5x मायनस 13 डिग्री. आणि अँगल एन किती दिलाय? 4x प्लस 4 डिग्री. टू फाइंड, काय फाइंड आउट करायचंय?
अँगल आर आणि अँगल एन इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. ओके, चला सोल्युशन लिहा. अँगल आर प्लस अँगल एन इज इक्वल टू काय 180 डिग्री. रिझन लिहा बाय सायक्लिक क्वाड्रिलॅटरल थेरम. ठीक आहे, सायक्लिक क्वाड्रिलॅटरल थेरम नुसार काय झालं, हे 180 डिग्री झालं. अँगल आर किती आहे, किती दिलाय अँगल आर 5x मायनस 13 प्लस अँगल एन किती दिलाय 4x प्लस 4 इज इक्वल टू किती 180 डिग्री. 5x प्लस 4x किती झाले 9x. इथे काय उरले बघा मायनस 13 आणि हा प्लस 4. एक संख्या मायनस आहे निगेटिव्ह आहे, दुसरी पॉझिटिव्ह आहे. मायनस प्लस काय होतं मायनस. सो 13 मधनं 4 गेले, किती उरले 9. किती उरले, मोठी संख्या कोण आहे 13, तिचं साइन काय इज इक्वल टू व्हॉट 180 डिग्री. इथे मी 9 कॉमन काढू शकतो, काढू कॉमन 9. जर कॉमन काढला समजेल ना, जर 9 कॉमन काढला मी, हा 9 आणि हा 9 बाहेर घेतला, इथे काय राहिलं x मायनस आणि इथे 9 1 जा 9 आहे म्हणजे इथे काय उरलं 1 इज इक्वल टू व्हॉट 180 डिग्री. ओके, हा 9 इकडे मल्टिप्लाय तिकडे जाताना काय होईल, इथे काय राहिलं x मायनस 1 इज इक्वल टू 180 डिवायडेड बाय 9. 9 1 जा 9, 9 2 जा 18, हा 0. काय राहिलं रे बघा, therefore x minus 1 is equal to what 20. बरोबर, मायनस 1 तिकडे जाऊन काय होईल प्लस 1. सो x इज इक्वल टू व्हॉट 20 प्लस 1 आणि 20 प्लस 1 किती झाले 21 डिग्री. सो x ची व्हॅल्यू किती आली आहे, x ची व्हॅल्यू 21 डिग्री. आपल्याला x विचारलाय का, आपल्याला अँगल r आणि n विचारलंय. therefore अँगल r इज इक्वल टू किती 5x प्लस 5x मायनस 13. सो इथे लिहा 5 मल्टिप्लाय बाय x ची व्हॅल्यू किती आली आहे 21 मायनस 13. 5 1 जा आणि 5 2 जा हा मायनस 13. 105 मधनं 10 गेले 95, 95 मधनं 3 गेले किती 92 डिग्री. सो अँगल आर किती आलाय 92 डिग्री. आता कोणता काढणार अँगल एन. एन किती दिलाय 4x प्लस 4 डिग्री. बरोबर, 4x प्लस 4 डिग्री. सो टाका व्हॅल्यू 4 मल्टिप्लाय बाय x ची व्हॅल्यू 21 प्लस 4. सो 4 1 जा 4 2 जा प्लस 4 किती आलं 88 डिग्री. दोघांची सम चेक करा 110 180 येते का चेक करा. हे 8 जर इकडे टाकले तर 100 होतील, 100 प्लस 80 180 म्हणजे काय आहेत सप्लिमेंटरी आहेत. करेक्ट, समजला का क्वेश्चन. जायचं पुढे. चला फोर्थ क्वेश्चन काय बघा, इन फिगर 3.58 आर एस इज अ डायमीटर. आता बघा इथे स्पष्ट दिलंय तुम्हाला आर एस काय डायमीटर आहे, म्हणजे ही काय झाली सेमी सर्क्युलर आर्क आणि ही पण काय झाली सेमी सर्क्युलर आर्क. ओके, with a center O, point T lies in exterior of the circle. Prove that angle RTS is an acute angle. कोणता रे अँगल बघा आर टी आणि एस हा जो अँगल आहे हा काय ॲक्यूट अँगल आहे. ॲक्यूट अँगल म्हणजे काय असतं लेस दॅन 90 डिग्री म्हणजे लघुकोन. ॲक्यूट अँगल काय असतं रे हा लेस दॅन 90 डिग्री असतो, 90 अंशापेक्षा कमी असतो तो, त्याला लघुकोन म्हणतात ॲक्यूट अँगल. तो लघुकोन हे प्रूफ करा. पहिले आपण काय करूया
ते लाईन्स जॉईन करून घेऊया. जॉईन आर टी त्याच्यानंतर टी एस हे जॉईन करून घेतलं. केलं जॉईन. आता तुमच्या लक्षात येत आहे की आर टी हा जो पॉइंट आहे किंवा ही जी लाईन आहे, आर टी जी लाईन आहे, ही आर टी लाईन या सर्कलला या एका पॉइंट मध्ये इंटरसेक्ट करते. त्या पॉइंटला काहीतरी नाव देऊन टाका. या पॉइंट मध्ये इंटरसेक्ट करते, ह्याला काय नाव देतात बोला पटकन. बी नाव देऊन टाका. चला बी या पॉइंटला हे जॉईन करा. जॉईन बी एस. काय केलं. जॉईन बी. काय होते हे. ठीक केलं जॉईन. आता बघा, आता सायक्लिक क्वाड्रिलॅटरलची एक करोलरी आहे. हा सायक्लिक क्वाड्रिलॅटरल आहे. हा काय डायमीटर. आणि याच्यावर जर आपण काय काढला अँगल काढला तर तो अँगल किती डिग्रीचा असतो रे. 90 डिग्रीचा. बरोबर. हे इकडे पुढे असं वाढलेलं आहे. हा टी पॉइंट आहे तुमचा, हा एस पॉइंट आहे, हा बी पॉइंट आहे आणि हा आर पॉइंट आहे, हा ओ आहे. ठीक आहे. हा 90 आहे. याचा अर्थ हा अँगल किती आला रे. 90 आला. ठीक आहे. मग आता अँगल टी बघा, हा अँगल बी किती आलाय 90. अँगल बी प्लस अँगल टी प्लस अँगल यस या तिघांची सम किती असेल रे. अँगल टी सॉरी अँगल बी, हा अँगल आणि हा अँगल, हा ट्रायंगल मध्ये, हा या ट्रायंगल मध्ये. ओके. या अँगल मध्ये हा जर 90 आहे तरी हे दोघं किती असतील रे. बघा हा 90 आहे प्लस अँगल टी प्लस अँगल एस इज इक्वल टू 180. हा 90 तिकडे जाऊन काय होईल प्लस आहे तर काय होईल -90. देअरफॉर अँगल टी प्लस अँगल एस इज इक्वल टू काय होईल, म्हणजे हा अँगल आणि हा अँगल मिळून 90 आहे. दोघांची बेरीज 90 आहे. म्हणजे जो एक अँगल असेल तो काय असेल लेस दॅन 90 असेल ना. बघा कोणता आरटीएस म्हटले ना त्यांनी. आरटीएस म्हणजे हा दाखवूया. सो हा अँगल टी इज इक्वल टू काय 90 डिग्री मायनस यस मीन्स अँगल टी इज लेस दॅन 90 डिग्री. लेस दॅन काय येईल झालं प्रूफ. मग लेस दॅन 90 जो असतो त्याला काय म्हणतात ॲक्यूट अँगल. समजलं का. चला मग लिहूया प्रूफ. गिवन segment RS is a diameter of circle with center O. ठीक है. हाँ, point T lies on exterior. Point T lies in the exterior of the circle. To prove कोणता अँगल रे. अँगल आर टी एस इज लेस दॅन 90 डिग्री. ॲक्यूट अँगल आहे म्हणजे काय लेस दॅन 90 डिग्री. कळलं. ठीक आहे. ओके. चला मग प्रूफ लिहूया. प्रूफच्या पहिले कन्स्ट्रक्शन करा. कंस्ट्रक्शन ड्रॉ
काय ड्रॉ केलं आपण? आर टी, बरोबर. ड्रॉ सेगमेंट आर टी विच intersect the circle at point B. कोणत्या पॉइंट मध्ये इंटरसेक्ट करते? बी पॉइंट मध्ये इंटरसेक्ट करते. ओके. त्याच्यानंतर काय केलं तुम्ही? ड्रॉ BS अँड ड्रॉ सेगमेंट BS अँड सेगमेंट TS. BS आणि TS काय केलं तुम्ही? ड्रॉ केलं. ठीक आहे. येस ऑर नो? मग आता इथे लिहा बाय, कुठे लिहू? इथे लिहू. बाय corollary of cyclic quadrilateral theorem. सायक्लिक क्वाड्रिलॅटरल थेरमच्या करोलरी नुसार काय? अँगल RBS, अँगल RBS इज इक्वल टू व्हॉट? 90 डिग्री. बरोबर. येस ऑर नो? कारण का? अँगल RBS याने काय केली? आर्क RS काय केली? इन्स्क्राइब्ड केलेली आहे आणि ती काय? सेमी सर्क्युलर आर्क आहे. ओके. सो काही रिझन द्यायची गरज नाहीये. सिम्पली तुम्ही असं पण लिहिलं बाय करोलरी ऑफ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल थेरम अँगल RBS किती आहे? 90 डिग्री. राईट अँगल असतो, करोलरीने सांगितलं. ठीक आहे. मग आता घ्या इन ट्रायंगल, इथेच लिहितो मी, इन ट्रायंगल TBS. ओके. हा 90 डिग्रीचा आहे आता. ओके. TBS, हा TBS वाला, हा जो कलर केलाय तो TBS मध्ये काय? अँगल B म्हणजे TBS लिहा. खाली लिहितो अँगल TBS इज इक्वल टू व्हॉट? 90 डिग्री. ओके. इथे मी फक्त लिहितो B च्या ठिकाणी अँगल TBS इज इक्वल टू अँगल TBS म्हणजे हा प्लस अँगल T प्लस अँगल S इज इक्वल टू 180 डिग्री. इथे काय लिहिता येईल आपल्याला? अँगल सम प्रॉपर्टी. अँगल सम प्रॉपर्टी. हा 90 आहे, तिकडे जाऊन काय झाला? -90. इथे 90 उरलं, लेस दॅन 90 डिग्री. ओके. सो टीच्या ठिकाणी काय लिहा? RTS. देअरफॉर अँगल RTS इज लेस दॅन 90 डिग्री. ठीक आहे. हेन्स समजलं का? काय करायचं? कंटिन्यू करायचं, थांबायचं? किती राहिले? 4 क्वेश्चन्स आहेत अजून. बोला. बाकी पुढचे एकदम सोपे आहेत, पटापट होणार. फक्त त्याच्यामध्ये एक जरा मोठा आहे. ठीक आहे, चालेल, उद्या घेऊ. काय आहे? 4 राहतील. ठीक आहे, मग थांबूया इथे. मेहनत करायला शिका. मेहनत कधी करणार तुम्ही? तो कॉन्फिडन्स कधी येईल तुमच्यामध्ये? मेहनतच करणार नाही तर मग कॉन्फिडन्स कधी येईल? आहे की नाही? स्ट्रगल्स क्रिएट लिजेंड्स. आहे की नाही? मी स्ट्रगल केला तर त्यातनं लिजेंड्स क्रिएट होतात. माहित आहे का? नाव ऐकलंय कधी? थॉमस अल्वा एडिसन. काय केलंय त्यांनी? बल्बचा शोध लावलाय, फोनोग्राफचा शोध लावलाय.
जवळजवळ 1708 पेटंट्स आहेत त्यांच्या नावावर. इतके शोध लावलेत. पेटंट्स म्हणजे स्वतःच्या नावाने रजिस्टर्ड करून ठेवले इतके शोध 1708. ओके. असा व्यक्ती ज्याला शाळेमधनं काढून टाकलं होतं, प्रिन्सिपल्सने स्कूल्स मधनं सांगितलं की हा डोक्याच्या बाहेर आहे, काढून टाकलं. घरी गेला, आईला विचारला प्रश्न त्यांनी की आई आई मला का काढलं शाळेतनं. आता आई आणखी इंटेलिजंट होती. आईने व्यवस्थित उत्तर दिलं बाळाला, म्हणजे थॉमस एडिसनला. काय सांगितलं की तुझी कंपॅरिझन त्या मुलांबरोबर नाहीये, म्हणून तुला घरी पाठवलं. म्हणजे तू हुशार आहेस असा एक अर्थ निघतो, आणि एक तू टाकाऊ आहेस असा त्याचा अर्थ निघतो. आता त्याने चांगला अर्थ घेतला की मी हुशार आहे म्हणून माझी कंपॅरिझन नाहीये त्यांच्याशी. मग हळूहळू आईने घरीच शिकवायला सुरुवात केली, आणि मग वयाच्या 12व्या वर्षी ऍज अ सेल्समॅन म्हणून ते एका ठिकाणी कामाला लागले. बरोबर, सेल्समॅन म्हणून. वयाच्या 14व्या वर्षी स्वतःचं टेलिकॉम चालू केलं त्यांनी. काय, टेलिकॉम ऑपरेटर म्हणून जॉब करायला सुरुवात केली. टेलिकॉम ऑपरेटर. वयाच्या 20 ते 22व्या वर्षी टेलिग्राफचा शोध लावला. माहितीये का टेलिफोन काय, की त्याला काय म्हणतात, एक पर्टिक्युलर शब्द आहे, फोनोग्राफ्स म्हणतात त्याला. काय म्हणतात, फोनोग्राफ्स. माहितीये का पूर्वी ते असे म्युझिकल साऊंड्स असायचे, त्याला फोनोग्राफ्स म्हणतात जुने. त्याच्यानंतर लाईटचा शोध लावला, कितीतरी शोध लावला. आयुष्यामध्ये स्ट्रगल केलं, क्युरिओसिटी निर्माण झाली, शाळा शिकलेला नाही व्यक्ती, इतके शोध लावले. लाईटचा शोध लावला, बल्बचा शोध, इनिशियल कंडिशन मधला बल्ब त्यांनी शोधला. सो स्ट्रगल क्रिएट्स लिजंड. सो असं स्ट्रगल करायला हवं आपण. आपण स्ट्रगलच करत नाही, आपण अभ्यासच करत नाही, आपण मेहनत घेत नाही. असो. ओके, थँक्यू, हॅव अ ग्रेट डे.